नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दररोज आपण राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेत असतो, पण आज मात्र एका राज्यातल्या महत्त्वाच्या विषयाला आपण हात घालणार आहोत. या विषयाला वाचा फोडली आहे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी. त्यांनी सांगितलं आता की राज्यातल्या किंवा देशातल्या मुस्लिम तरुणांना आज मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणणार नाही तोपर्यंत सर्वांगीण समाजाचा विकास होणं शक्य नाही, हे त्यांचं वाक्य आहे. आणि त्याच अनुषंगानं मुस्लिम समाजातल्या या तरुणांच्या समोरची आव्हानं नेमकी काय आहेत, त्यांची दशा आणि दिशा नेमकी काय आहे, त्यांच्या मुख्य प्रवाहात येण्याला नेमके अडथळे काय आहेत, ते खरंच बदलू पाहतायत का, त्यांच्यासाठी तितक्या संधी उपलब्ध आहेत का, अशा कितीतरी प्रश्नांचा उहापोह होणं आज खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत मान्यवर पाहुणे. पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक कॉटन किंग 4 वे स्ट्रेच ट्राउजर्स फॉर अल्टिमेट कंफर्ट. मुंबईतील गणेश मंडळांसाठी नवी नियमावली जाहीर. सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींची उंची 4 फूट तर घरगुती गणेश मूर्तींची उंची 2 फूट असणार. राज्यात यंदाही दहीहंडीचा थरार नाही. राज्य सरकारनं नाकारली परवानगी. दहीहंडी समन्वय समितीच्या बैठकीतला निर्णय. दहीहंडी साजरी करणारच. राम कदम दहीहंडी करण्यावर ठाम, तर आशिष शेलारांचा आंदोलनाचा इशारा. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. 100 कोटी वसुली प्रकरणी ईडीनं सादर केलं आरोपपत्र. ट्रंक भरून कागदपत्र असल्याची माहिती. शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली झनकरवीरला अटी शर्थींवर अखेर जामीन मंजूर. दर सोमवारी एसीबीच्या कार्यालयात हजेरी बंधनकारक. चंद्रपूरच्या वणी खुर्द गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून महिला आणि वयोवृद्धांना मारहाण. 7 जण जखमी, 13 आरोपींना अटक. मोखाड्यातील शेतमजूर काळू पवार आत्महत्या प्रकरणात रामदास कोरडेला अटक. 500 रुपयांसाठी काळू पवारची केली जात होती पिळवणूक. आणि ऐन श्रावणात भाज्यांचे भाव गडगडले. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 640 गाड्यांची आवक. भाजीपाला उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आणि मुलुख महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला करायचं आहे महामंथन समाजातल्या एका महत्त्वाच्या विषयाच्या बद्दल. हा विषय आहे मुस्लिम समाजातल्या तरुणांबद्दलचा. मुस्लिम समाजातल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय आपला सर्वांगीण विकास होणार नाही, हे वक्तव्य नाना पाटेकर यांचं. आणि त्यानंतर एका नव्या चर्चेला तोंड फुटलंय. खरोखरच आज समाजात या तरुणांना संधी उपलब्ध आहे का? ती संधी घेण्याची त्यांची मुस्लिम तरुणांची इच्छा आहे का? का मुस्लिम समाजातला तरुण आज अनेक वेगवेगळ्या मार्गाला भरकटलेला दिसतोय? त्याच्या मागची नेमकं कारणं काय आहेत? आणि आज मुस्लिम समाजामधल्या समाजसेवकांची, त्याच्या नवा विचार अंगीकारणाऱ्या अशा विचारवंतांची याच्याबद्दलची नेमकी भूमिका काय आहे, त्याच्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, या सगळ्यांचा ओहापोह आपल्याला आजच्या या विशेष कार्यक्रमातून करायचा आहे पुढचा अर्धा तास. मुस्लिम तरुणांच्या दशा आणि दिशेच्या संदर्भातली ही चर्चा आपण का करतोय? त्याला कारण आहे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी या संदर्भात व्यक्त केलेलं मत.
नाना पाटेकर यांनी आज या संदर्भात आपले भूमिका मांडताना नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊ. तेव्हा नाना पाटेकर यांनी केलेल्या या मोठ्या वक्तव्याच्या नंतर मुस्लिम समाजातल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेमकं काय करायला हवं, मुस्लिम समाजातले तरुण मुख्य प्रवाहात खरंच नाहीयेत का, नसतील तर त्याच्या मागची कारणं काय, अशा अनेक प्रश्नांना सध्या वाचा फुटली आहे आणि त्याच्यावर आपण बोलणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले. सगळेजण तुम्ही मेनस्ट्रीममध्ये यायला पाहिजे. मग कुठली जात धर्म पंथ हा नसता, सगळ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. मला तू मुसलमान नाही वाटत, मला तू दलित वाटत नाही, मला तू हिंदू वाटत नाही, मला मराठा वाटत नाही, मला तू माणूस वाटतोस. आणि सगळ्यांनी एकत्र मिळून आपण हे करायला पाहिजे आणि करू शकतो. हे काही एवढं छोटं काम उदाहरण म्हणून पण करू शकतो की आपण. मुसलमान मुलांना तुम्ही मेनस्ट्रीममध्ये आणायला पाहिजे. सगळं त्यांना हे आपलं वाटायला पाहिजे. ते इथलेच आहेत की, कुठनं आले ते, परदेशाहून आले का, अफगाणिस्तानहून आले का, ते इथलेच आहेत. कधीतरी 1-4 पिढ्या मागे कन्वर्ट झालेले असतील, पण आपण सगळे एकत्रच आहोत. ते करायलाच पाहिजे आपण. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत मुस्लिम समाजातले काही प्रमुख नेते, सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते विचारवंत शमशुद्दीन तांबोळी. दोघांचंही स्वागत न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. मी सुरुवातीला अबू आझमी यांच्याकडे जातोय. अबूजी, क्या आपको लगता है कि आज मुस्लिम युवा ये आज अलग रास्ते पे है, क्या वो मेन स्ट्रीम में नहीं है, और अगर है तो आपको ऐसा क्यों लगता है, नहीं तो क्यों? नहीं, देखिए ऐसा है कि मुस्लिम युवा मेन स्ट्रीम में है, बिल्कुल है. हाँ, और आप किसी चीज़ में देख लीजिए, बिजनेस में देख लीजिए, बड़े बड़े आईटी कंपनीज में देख लीजिए, मुस्लिम युवा बहुत आगे जाना चाहते हैं, जा रहे हैं, लेकिन सरकारों की तरफ से उनके साथ बिल्कुल अन्याय हो रहा है. हाँ. अब देखिए, जिन एरियो में बहुत लड़के आज लग गए हैं, नशे में डूब गए हैं, हाँ. उन एरियो को पुलिस जो है बिल्कुल निगलेक्ट कर रही है. वहाँ पर नशा बंद करने के लिए काम नहीं हो रहा है. देखिए, यही अमेरिका में ब्लैक के साथ हुआ था. हाँ. ब्लैक लोगों को आज वहाँ पर जब अमेरिकन ने निगलेक्ट किया तो वो सब वहाँ पे क्रिमिनल बन गए. हाँ. आज यही हो रहा है. 5% रिजर्वेशन की बात होती है, हाँ. लेकिन 5% रिजर्वेशन नहीं दिया जाता. कोई भी पार्टी उनको बोलने के लिए तैयार नहीं है. ये देखिए, ये मुसलमान ही थे, लेकिन आज हमारी जो मेजॉरिटी है 85% के अंदर, हाँ. कुछ लोग मुसलमानों को जबरदस्ती बदनाम कर रहे हैं. उन्हें अच्छी नौकरियों में नहीं लिया जा रहा है. हाँ. उन्हें आज़ादी के पहले इस मुल्क में हिंदू मुस्लिम एक साथ थे, कोई प्रॉब्लम नहीं था. हाँ. मुसलमान अच्छी अच्छी नौकरियों में था. लेकिन सबसे बड़ी गलती हमारी ये हुई है कि हमने ये पार्टीशन किया और मुस्लिम हिंदू को बांट करके कुछ मुसलमान चले गए वहां पर, और हम यहाँ माइनॉरिटी में हो गए. माइनॉरिटी का मतलब कि हमें बिल्कुल निगलेक्ट किया जा रहा है चारों तरफ. हाँ. लेकिन यही मुसलमान थे जिन्होंने इंकलाब जिंदाबाद का नारा दिया था. हाँ. वो मुसलमान थे, हसरत मोहानी. लेकिन आज इस मुल्क में बताया नहीं जा रहा है कि इंकलाब जिंदाबाद जो बोला जाता है, ये नारा किसने दिया था. हाँ. अगर ये हमारी नई पीढ़ी को बताया जाए तो जो आज लोग गंगा जमुनी तहजीब को बर्बाद करने में लगे हैं, नौकरियों में, यहाँ कुछ लोग सुनते हैं मुसलमान है नौकरी मत दो, मुसलमान है इनको घर में रहने मत दो. अगर इनको बताया जाए कि हम लोग जो क्विट इंडिया मूवमेंट चलाते हैं, हाँ. भारत छोड़ो का नारा देने वाला भी मुसलमान था, जिसका नाम था यूसुफ मेहर अली. ये हाँ. बताया जाए कि फौज में जय हिंद बोलते हैं, पुलिस वाले जय हिंद बोलते हैं, ये जय हिंद नारा देने वाला भी आबिद हसन साफरानी मुसलमान था. हाँ. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा बोलने वाले भी इकबाल साहब थे मुसलमान. हाँ. तो ये सारी चीजें जो है मादरे वतन कहते हैं ना, कि हम जो है इस देश में भारत माता की जय नहीं. अरे भाई, जो बोलते हैं वो गलत बोलते हैं. हाँ. मादरे वतन जिंदाबाद, मादरे वतन का जो नारा देने वाले अजीमुल्लाह साहब थे, 1857 में नारा दिया था. हाँ. मैं इस झंडे का कलर देने वाले भी मुसलमान थी. हाँ. लेकिन आज जो है मुसलमान नाम सुन लिया तो उसको नौकरी नहीं मिलेगी. 5% रिजर्वेशन की कोई बात नहीं करेगा. हाँ. जो रिजर्वेशन कोर्ट रिजेक्ट कर देगी उसके लिए पूरा संघर्ष होगा. हाँ. लेकिन मुसलमान को नहीं मिलेगा. मेरा कहना है कि बिल्कुल इस देश में हिंदू मुस्लिम के नाम पर नहीं, बल्कि देश की आबादी अगर 130 करोड़ है, अगर 20% को इस मुल्क में उसको निगलेक्ट कर दिया जाएगा तो वैसी मिसाल है जैसे एक इंसान खड़ा है,
उसका 5वां हिस्सा काट दिया जाए नीचे से, वो लंगड़ा हो जाएगा, वो बेकार हो जाएगा। ऊपर से काट दिया जाए, गर्दन से 5% तो मर जाएगा, साइड से काट दिया जाए तो अपंग हो जाएगा। तो हमें इस मुल्क के अंदर जो कुछ लोग आज सत्ता में बैठे हैं, वो जो सिर्फ और सिर्फ हिंदू मुस्लिम करते हैं। देखिए, आज आप देखिए कि आप आबादी की बात होती है कि आबादी बढ़ रही है, बिल्कुल गलत है कि मुसलमानों की आबादी बढ़ रही है। देखिए, आबादी उसकी बढ़ रही है जो गरीब लोग हैं। आप जाइए स्लम में, जाइए, रहने की जगह नहीं है, बच्चे 5, 6, 7 हैं। बड़ी बिल्डिंगों में जाइए जहां पे 10 कमरे हैं, रहने वाले 2 लोग हैं, बच्चे 1-2 उनके पास हैं। तो अगर उनको इनके साथ इंसाफ हो, उनको कॉलेजेस में एडमिशन मिले, उनको नौकरी मिले, तो मुझे लगता है कि ये प्रॉब्लम बिल्कुल खत्म हो सकता है। आज 70 लाख लोग हमारे मुल्क के यूएई में काम करते हैं, कितने मुसलमान हैं उसमें? हमारे यहाँ नौकरी नहीं मिलती, लोग चले अमेरिका में जा रहे हैं। जितने डॉक्टर्स हैं, जितने आईटी के लोग हैं, मुसलमान कितने जाकर वहां नौकरी कर रहे हैं। यहां नौकरी दो ना उनको। तो मुसलमान तुम्ही गंभीर आरोप केलाय, गंभीर आरोप केलाय अबू आझमीजी, तुम्ही गंभीर आरोप केलाय। मला यायचंय तुमच्याकडे, आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा तुम्ही बोललात, त्याच्याबद्दलही मला तुम्हाला विचारायचं आहे, पण मी आधी शमशुद्दीन तांबोळी यांच्याकडे जातोय। शमशुद्दीनजी, अबू आझमीने नेहमीप्रमाणे पण काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा त्यांनी मांडले। अत्यंत बेधडक असं वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इथल्या तरुणांवर, मुस्लिम तरुणांवर अन्याय होतोय, त्यांना संधी मिळत नाहीये आणि त्यामुळे त्यांना देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जाऊन काम करावं लागतंय। वस्तुस्थिती काय आहे? खरोखरच आज इथल्या मुस्लिम तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं अनेक अडचणी आहेत का? त्या अडचणी निर्माण केल्या जात आहेत का? सर्वप्रथम मी नाना पाटेकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं स्वागत करतो। कोणताही मोठेपणा न मिरवता धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारी ही मोठी माणसं आहेत आणि त्यांनी समाजासाठी बरंच काही केलेलं आहे। आता या ठिकाणी अबू आझमी जे म्हणाले त्यात काही प्रमाणात तथ्य जरी असलं आणि आपले तरुण मुलं मुख्य प्रवाहात येऊ इच्छित आहेत सुद्धा आणि येतही आहेत, त्यांची धडपड चालू आहे, त्यांना प्रेरणा देणं, एनकरेज करण्यासाठी सारथी, बार्टी सारख्या काही संस्था निर्माण करण्याची ही गरज आहे। आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो मुस्लिम समाजातील मागासांसाठी गरजेचं आहे, त्यातून भारतीयत्वाचा अभिमान निश्चितपणाने वाढू शकेल। परंतु या ठिकाणी अबू आझमी जे मुख्य प्रवाह म्हणत असताना राष्ट्रीय प्रवाह सुद्धा फार महत्वाचा असतं आणि अबू आझमी साहेब जे आता म्हणाले की लोकसंख्येच्या बाबतीत मध्यंतरी लोकसंख्या नियंत्रणाच्या संदर्भात कायदा आणू इच्छित असताना उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने शकीकुर बक यांनी असं सांगितलं की मुलं किती जन्माला घालायची आहेत हे ईश्वर अल्लाह ठरवत असतो आणि अल्लाहने च्या मर्जीनुसार ती वाढणार आहे, हे असे कायदे करायची गरज नाही। किंवा आता तालिबान मध्ये जे काही घडत आहे, शरिया कायदा आणला जात आहे, अशा कायद्याचं आणि तालिबानचं समर्थन करणारे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे। पण मुस्लिम समाजातल्या नेत्यांनी या पद्धतीचं जर वक्तव्य केलं तर आम्ही कशाची पेरणी करतोय हे आत्मपरीक्षण करावं लागणार आहे। हे खरं आहे की धर्मांधता जी वाढत चाललेली आहे ते दोन्हीकडच्या धर्मांध लोकांच्या कडून वाढत चाललेली आहे आणि त्याचे परिणाम म्हणून मुस्लिम तरुणांच्याकडे थोडं शंकेने पाहण्यात येत आहे, संशयानं पाहिलं जात आहे। घर पाहिजे असेल, घर भाड्याने घ्यायचं असेल तरी त्यांना मिळत नाही, अशा काही गोष्टी आहेत। आणि म्हणून आपण मुस्लिम तरुणांना निश्चितपणे मुख्य प्रवाहात यायचं आहे, पण हे मुख्य प्रवाहात आणण्याला प्रतिरोध करणारे बाह्य घटक आपण शोधण्यापेक्षा आमच्यातील परीक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे। ध्रुवीकरणाचा फटका मुस्लिम मुलांना बसतोय, बरोबर, ह्याचा फटका बसतोय असं तुमचं म्हणणं आहे। परंतु मुस्लिम समाजातून सुद्धा अंतर्गत प्रेरणा निर्माण होणं हे फार आवश्यक। खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे आणि याचबद्दल मला जाणून घ्यायचं आहे। अब्दुल कादर मुकादम सुद्धा आता आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरून। ते मुस्लिम विचारवंत आहेत, नवा विचार त्यांनी सातत्यानं मुस्लिम समाजात पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर, सुरुवातीला मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे। दोन मान्यवरांनी खूप महत्त्वाची मतं त्यांची मांडलेली आहेत, तुमचं काय मत आहे?
आज मुस्लिम समाजातला जो तरुण आहे तो मुख्य प्रवाहातून बाजूला गेलेला दिसतोय का? दिसतोय तर त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि मुख्य प्रवाहात आणायचं कसं? पहिल्यांदा मी आपणास हे सांगू इच्छितो की ज्या विचारवंतांनी आता मतं मांडली ती एका मर्यादेत योग्यच आहे आणि त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. पण हा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचा होतोय, त्याकडे त्याला लक्ष दिलं पाहिजे आणि तरच आपल्याला ह्या प्रश्नाचं स्वरूप समजलं तर त्याच्यावरती उपाययोजना करता येईल. जसं डॉक्टरांचं होतं की डॉक्टरांनी निदान केल्याशिवाय उपाययोजना होऊ शकत नाही आणि इथे इतक्या गोष्टी आता येत चाललेल्या आहेत मुस्लिम तरुणांच्या समोर. ते कुठे विचारायचं, कुणाला विचारायचं आणि त्याच्यामध्ये राजकारणातले लोक आणखी त्यांची दिशाभूल करत आहेत. तेव्हा त्यांना पहिल्या प्रथम या अर्धवट राजकारणाला ह्याच्यातून बाहेर सोडलं पाहिजे. कारण त्यांचा प्रत्येक विचार, त्यांचं भूमिका ही त्यांच्या राजकारणाला धरून असते आणि राजकारणाला धरून आपल्याला नेमकं उत्तर सापडत नाहीये. आज मुस्लिम तरुणांपुढे जे प्रश्न आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या रोजगाराचा, उपजीविकेचा आहे आणि रोजगाराचा आहे आणि रोजगारामध्ये त्यांना त्यांची योग्य असं स्थान मिळावं असं म्हटलं तर काय वावं ठेवू नये. आता इथे राष्ट्रीय प्रश्नांचं उत्तर चालू चर्चा चाललेली आहे, आरक्षणाचा प्रश्न चालू आहे. मी त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स मध्ये पडू इच्छित नाही. पण आपल्या संपूर्ण देशाला एकीकडे जर सगळ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर आपला राजकीय आणि आर्थिक मूलभूत विचारच बदलला पाहिजे. खरंय. तर म्हणणार कसं? तर ते असं आहे की रोजगार वाढवणं ही एक बाजू झाली आणि लोकसंख्या कमी करणं ही त्या नाण्याची दुसरी बाजू झाली. ठीक. पण ह्याच्यामध्ये करताना त्यामध्ये असं काही वाटतं कामा नये की आमच्यावर मुद्दाम करून काही बंधनं टाकली आहे किंवा टाकली जात आहे, हे होता कामा नये. आणि आजकाल ह्याच गोष्टी जास्त होत आहेत. बरोबर. आणि या सगळ्याच्या जंजाळामध्ये हे सगळं अडकलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय? सर तुम्ही सोबत राहा, पण एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला. आपल्यासोबत हे दोन मान्यवर पाहुणे सुद्धा असणार आहेत. अबूजी तुम्ही सोबत राहाच, तांबोळीजी तुम्ही पण सोबत राहा. त्याचं कारण म्हणजे आज मुस्लिम समाजाच्या तरुणांना मुख्य प्रवाहात येण्याच्यासाठी धर्मांधता हा त्याचा पगडा ही एक मोठी अडकाठी ठरतीये का, याचं उत्तर सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. अबू आझमीजी, ज्या आरक्षणाबद्दल तुम्ही बोलताय त्या सरकारमध्ये तुम्ही बसलेले आहात, मग तुमच्या सरकारमध्ये तुम्ही आरक्षण देत नाहीत, मग या लोकांनी विश्वासानं कुणाकडे बघायचं हाही सवाल आहे. पण चर्चा करू एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि आपण चर्चा करतोय मुस्लिम तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेमकं काय करायला हवं, त्यांची आत्ताची दशा आणि दिशा नेमकी काय. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय. आपल्यासोबत अबू आझमी आहेत. अबूजी, माझा थेट सवाल आहे, मुस्लिम समाजातल्या तरुणांना मुख्य प्रवाहापासून बाजूला ठेवण्यामध्ये जी प्रमुख कारणं आहेत मान्यवरांनी आता सांगितलं, त्याच्यामध्ये धार्मिक पगडा हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आणि दुसरं म्हणजे मुस्लिम समाजातले बेताल वक्तव्य करणारे, माथी भडकवणारे हे नेते सुद्धा आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? बहुत अच्छी बात किया आपने. देखिए, ऐसा है कि सबसे पहले इस देश में कोई मुसलमान नहीं, राजेंद्र सच्चर साहब जो हिंदू थे, मिश्रा जी कमेटी, गोपाल सिंह पैनल, इन सारी कमेटियों ने मुसलमानों की इस देश में दशा क्या है, दिशा क्या है, उस पर चर्चा हुई. पार्लियामेंट ने कमेटी बनाई और उन्होंने रिपोर्ट लाई कि मुसलमानों की हालत इस देश में बद से बदतर है. कहीं कहीं दलितों से भी ज़्यादा खराब पोजीशन है, SC ST से भी खराब पोजीशन. इनको रिजर्वेशन दिया जाए, उस पर रिजर्वेशन मिलना चाहिए. और ये बहाना कि कानून में बैठता नहीं, ये बिल्कुल गलत बात है. जब एक जज, सुप्रीम कोर्ट के जज साहब कह रहे हैं तो ये इस पर इम्प्लीमेंट होना चाहिए. दूसरी चीज़, मुस्लिम लोगों के स्टेटमेंट, अगर किसी के अपने स्टेटमेंट आ गए किसी तालिबान के बारे में कहीं का, तो इस पर इतनी चर्चा हो रही है. ठीक है, देखिए पार्टियां जो होती हैं लाखों करोड़ों लोगों की भीड़ का नाम होता है राजनीतिक पार्टी. उद्या तरुणांच्या मनावर याचा परिणाम होणार आहे, त्याचा विचार करणार आहेत की नाही तुम्ही? सुनिए ना, आज जो तरुण मुख्य प्रवाहात येतोय त्याला तुम्ही मुख्य प्रवाहात आणणार आहात की त्याला ती दिशा दाखवणार आहात? नहीं, आप ये बताओ ना,
अरे बात तो सुनिए ना, मुल्ले काटे जाएंगे, राम राम चिल्लाएंगे, इसका परिणाम होना है कि नहीं होना है? बिल्कुल एक होना लड़के है। को पकड़, एक आदमी को पकड़कर उसकी 9 साल की बच्ची के सामने मारा जाएगा, ये परिणाम होना है कि नहीं होना है? पकड़ के मुसलमानों की दाढ़ी काट के बोला जाएगा कि तुमको जय श्री राम बोलना पड़ेगा, ये तो कोई पूछते ही नहीं। ये सारी चीजें बंद करो, और जब कहीं भी फॉर्म भरा जाए ना, एडमिशन के लिए, नौकरी के लिए, कहीं भी, उसमें धर्म नाम लिखना बंद कर दो। देखना सब मुस्लिम जितने सब पढ़ने में आगे आते हैं कि नहीं आते, नौकरी में आते हैं, नाम लिखना बंद, नाम लिखो। पण अबूजी मुस्लिम, जो हिंदू, धार्मिक ख्रिश्चन बंद पगडा कर दो, आहे भारतवर्ष के तो निवासी। धार्मिक पगडा बस। सोडायला तयार आहेत का? धार्मिक पगडा सोडायला तयार आहेत का? आणि तुम्ही सोडू देणार आहात का? धार्मिक पगड़ा मत, धर्म पे चलना जरूरी है, लेकिन नहीं, धार्मिक पगड़ा बिल्कुल छोड़ना नहीं चाहिए। धर्म ही है जो इंसान को सही रास्ते पे ले जाता है, परंतु धर्म की आड़ में जो नफरत है वो खत्म होना चाहिए। यदि किसी ने किसी धर्म के खिलाफ बोला, धर्म गुरु के खिलाफ बोला, तो उसको UAPA जैसे कानून में जेल में भेज दो, और आम जिंदगी में सड़क पर कहीं भी धर्म बीच में बिल्कुल नहीं आना चाहिए। घर में धर्म रखो। शमशुद्दीन जी, काय झालंय की एकूणच धार्मिक अस्मितेचं जे राजकारण वाढत चाललेलं आहे, त्याचे परिणाम युवा पिढीवरती निश्चितपणे होत आहेत। तेव्हा धर्मवादी राजकारणाला तिलांजली देणं हे खरं म्हणजे राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फार महत्वाचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मला एक मुद्दा मांडावासा वाटतो, तो असा की नाना पाटेकर सारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांना या पद्धतीचं वक्तव्य करावं लागलं, त्या पाठीमागची कारण काय आहेत हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। कारण त्यांनी जे काही विधान केलेलं आहे ते विधान मुस्लिम तरुणांना हे आपला देश आहे असंही वाटलं पाहिजे। ती शेवटी माणसं आहेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे। निश्चित पद्धतीने मग हे प्रोत्साहन देण्याची जी कामं आहेत ते 3 स्तरावरती चालतील असं मला ते वाटतं। एक तर जे या ठिकाणी वंचित आहेत आणि जे पात्र आहेत अशा तरुणांना योग्य दिशा देणं, त्यांच्यातले नेतृत्व गुण वाढवणं, आणि त्याचबरोबर जे धर्मांध लोक आहेत, मी फक्त एकाच धर्म थोडंसं बाजूला सारणं बोलत नाही, तर भिन्न धर्मीय समाजातले जे विखारी वक्तव्य आहेत त्या प्रकारच्या वक्तव्यातून जी मानसिकता निर्माण होते त्याचे पडसाद सुद्धा त्यांच्या वर्तनात होतात। आणि मग धर्मवादी माणसं किंवा आपल्याला कल्पना आहे की ही सगळी ISISची भरती करणारे काही लोक होते, भारतामध्ये सुद्धा अशा दहशतवादी संघटनांच्याकडे आकर्षित करून घेणारे काही घटक असल्याचे आपल्या समोर आलेले आहेत। आणि मग कोणावरती जर अन्यायाची भावना, पक्षपाताची भावना निर्माण झालेली असेल तर अशा डोक्याला वापर करून घेण्याची बरोबर, आणि हे वापर करणारे जे आहेत ते सुद्धा रोखले गेले पाहिजेत। बरोबर, हे सगळं रोखलं गेलं पाहिजे आणि तो विश्वास जो आहे तो विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे। आणि हा विश्वास एका बाजून नाही, दोन्ही बाजूंनी तो विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे, हे मान्यवरांनी सांगितलेलं आहे। पण प्रखरपणे आज मुख्य प्रवाहात आणताना या सगळ्यांचा उहापोह होणं सुद्धा गरजेचं आहे। दोन्ही बाजूंनी तो बदल कसे होतील याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। आजच्या चर्चेमध्ये दोघंही आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार मानतो। अब्दुल कादर मुकादम सुद्धा आपल्या सोबत होते। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून समाजातल्या अशा वेगळ्या विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा आणि त्याचं मंथन करण्याचा आमचा हा प्रयत्न होता। यासोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।